मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हप्ते वितरणासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. जून 24व्या हप्त्यासंदर्भात कालच जी-आर आलेला आहे. तुम्ही बघू शकता. 8 तारखेलाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्यासंदर्भात जी-आर आला. आता पैशांचं वितरण कधी होणार? लाडक्या बहिणींनी खूप कमेंट केलेत की आता जी-आर आला म्हणजे यावेळेस काय झालंय बघा, 10 तारखेच्या पुढे जो जी-आर येतो यावेळेस काय झालेलं आहे, 8 तारखेला जी-आर आलेला आहे. आणि परवाची तुम्ही अपडेट आपल्या योजनेत्र चॅनलच्या माध्यमातून पाहिलं असेल की पंतप्रधान जे आर्थिक सल्लागार समिती आहे यांनी राज्य सरकारचं कौतुक करून काय सांगितलं की लाडकी बहीण योजना अत्यंत छान पद्धतीने चांगल्या पद्धतीने सुरू आहे. 1500 रुपयाचं काय करायचं आहे, तुम्ही वाढीव अनुदान करा म्हणजे 1500 रुपयामध्ये तुम्ही वाढ करा व लाडक्या बहिणींना योग्य ती रक्कम वाढवून द्या, असा हा मुद्दा होता. पण अचानक काल काय झालं, म्हणजेच 8 तारखेला लाडक्या बहिणींना नवीन शासन निर्णय आलं व त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा व कल्याण हे जे काही नवीन लेखाशीर्षकाली लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे, तर ज्या त्या विभागाने महिला व बालविकास विभागाला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जे काही संबंधित विभागाकडून पाठवण्याबाबत दक्षता घ्यायला सांगितले. पण 8 तारखेलाच काय झालं आहे, लाडक्या बहिणींना जी-आर आला. मग लाडक्या बहिणींचं पूर्ण लक्ष कुठे गेलं, परत 1500 रुपयांवरती गेलेला आहे. म्हणजे हप्त्याचं वितरण जून महिन्याचे पैसे. पण आपल्या योजनेत्र चॅनलच्या माध्यमातून हा मुद्दा आपण उचलून धरणार आहोत, ते म्हणजे वाढीव अनुदान म्हणजे 2100 रुपये देणे गरजेचं असणार आहे. आता केंद्र सरकारनेच म्हणजे जे सल्लागार आहे त्यांनीच सांगितले की राज्य सरकारला लाडकी बहीण योजना उत्तम प्रकारे लाडक्या बहिणींना मदत होत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना वाढीव अनुदान देणे गरजेचं असणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने देखील यावरती महत्त्वपूर्ण जे काही मुद्दा मांडून किंवा पैशांची वाढ करणे गरजेचं आहे. कारण 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे, बरोबर की नाही? आणि आता 2026 सुरू आहे. त्यांनी वचननामामध्ये सांगितलं महायुती सरकारने, आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही 1500 रुपयाचे 2100 रुपये करू. आणि आता परवाच एक ग्रीन सिग्नल मिळाला आहे, तो म्हणजेच काय की लाडक्या बहिणींना केंद्र सरकारचे जे पंतप्रधान आर्थिक सल्लागार आहे त्यांनी सांगितलं आहे किंवा त्यांनी सुचवलं आहे की लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची योजना आहे, आर्थिकरित्या महिलांना सक्षम बनवलं आहे, त्यामुळे हप्त्याची वाढ करणे गरजेचं आहे. त्यामुळे इथं लवकर जी-आर निघाला. मग लाडक्या बहिणींना असं सुद्धा वाटलं की लाडक्या बहिणींना आता जो हप्ता आहे तो वाढवून मिळणार आहे, पण राज्य सरकारने तो निर्णय घेतला का, अजून घेतला नाही. पण आपल्या योजनेत्र चॅनलच्या माध्यमातून आपण हा मुद्दा धरून ठेवणार आहोत, उचलून धरणार आहोत की लाडक्या बहिणींना पैसे वाढवून द्या. आता पैसे कधी वितरण होणार बघा, यावेळेस 8 तारखेला काय झालं, जी-आर आला. जो 10 किंवा 12 तारखेला जी-आर येतो त्यानंतर 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येतात. आज काही हप्त्याचं वितरण होणार नाही, कारण काल रात्री उशिरा जी-आर आला. त्यानंतर आज आपण दिवस गेला, आजचा नाही, उद्यापासून जरी 10-11 तारखेला वितरण झालं, पण काय होतं की जास्तीत जास्त 3 दिवस बघा लाडक्या बहिणींनो, 3 दिवस पैशांचं वितरण सुरू राहतं, जेणेकरून सर्व जे राज्यामधले महिला आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतात. पण आता उद्यापासून जर हप्त्याचं वितरण सुरू झालं तर काय होईल की परत शनिवार रविवार आहे, सुट्टी आहे. म्हणजे 11 तारखेला शनिवार आहे, 12 तारखेला रविवार आहे. म्हणजे इथे काय असू शकतं की 13 तारखेपासून अंदाजे हा तारीख आहे बघा, अंदाजे 13 तारखेपासून हप्त्याचं वितरण होऊ शकतं. आणि 100% आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिलं जे तुम्हाला अपडेट दिली जाते, खात्रीशीर माहिती दिली जाते 100% आपल्या योजनेत्र चॅनलच्या माध्यमातून. आणि लाडक्या बहिणींचा पूर्ण विश्वास आहे बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 13, 14, 15 तारखेला हप्त्याचं वितरण झालं तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे 1,70,00,000 लाडक्या बहिणी आहेत, आता बघा जे 2.5 कोटींपासून काय झालेलं आहे, जवळजवळ इतक्या लाडक्या बहिणी काय झाल्या की बाद झालेल्या आहेत. म्हणजे किती, 80 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे. मग आता 1,70,00,000 लाडक्या बहिणींना हप्त्याचं वितरण डीबीटी मार्फत केलं जातं व हळूहळू सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा होतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हप्ता वितरण आज झालेलं नाही. उद्यापासून जर झालं तर 2 दिवस हप्त्याचं वितरण होणं शक्य नाही. त्यामुळे 13 तारखेपासून पैसे जमा होऊ शकतात. 2100 रुपयाचा मुद्दा लवकरच आपण निर्णय घेण्यासाठी नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहोत. तुम्हाला देखील वाटत असेल पैसे वाढवून मिळावे तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही पात्र आहात का नाही ते देखील सांगायचं आहे. व व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. व अशाच पुढील सरकारी अपडेटसाठी आपल्या योजनेत्र चॅनलला व पेजला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.